मेली मांडलास ना, त्याकरता दुप्पट पैसे घेतले होतेस माझ्याकडून. जिवंत कशी झाली ती, परत कशी आली? तूच त्या साईचा वापर करून दुसऱ्या कोणाला तरी साई बनवून आणलेस. बोल ना, बोल. सदाने सगळं कबूल केलं होतं, पण स्वातीला किडनॅप करणारा त्याचा साहेब कोण हे तुझ्या तोंडून वदवून घ्यायचं होतं ना, म्हणून याला इथे घेऊन आलोय. म्हणजे भाऊजी, हे सगळं तुम्ही केलं होतं? हो, मीच केलंय सगळं. महेंद्र निपुत्रिक असतानाच वारला. मला खात्री पटली की आता ही सगळी संपत्ती केतनच्या, माझ्या मुलाच्या नावावर होणार. तेव्हाच मला कळलं की तू प्रेग्नंट आहेस, दिवस गेलेत तुला. आता जे मूल जन्माला येईल त्याच्या नावावर ही सगळी संपत्ती होणार. जे केतनला आणि मला याच्यातलं काहीच मिळणार नाही. जे आम्ही परत घरामध्ये तसेच आश्रित. सगळ्याचा राग आला होता मला. मग मीच दादू घोलपच्या मदतीनं सईला किडनॅप केलं. दादूला याने हिला संपवायला सांगितलं होतं, पण वत्सलाबाई आणि शांताबाईमुळे ही वाचली. इकडे शांताबाईंना घाबरवत होता आणि इकडे स्वातीला धमक्याही देत होता. काय बरोबर ना सदा? आणि यांच्या या धमक्यांना न घाबरता मी अस्मिता मॅमकडे गेले आणि माझा शोध चालू ठेवला. म्हणूनच मला तुमचं हे कारस्थान कळलं आणि मला माझी जन्मदाती आई मिळाली. केतन, तुला हे सगळं माहित होतं ना? तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचेच नाही आहात. इन्स्पेक्टर सर, येऊन जा. चला रे. अस्मिता मॅडम, तुमचे उपकार या जन्मात तरी फेडू शकणार नाही मी. कायमच तुमच्या ऋणात राहावं अशी गोष्ट मिळवून दिलीत तुम्ही मला आज. हो, उपकार कसले? याचं खरं श्रेय तर स्वातीच आहे. तिने ध्यास घेतला म्हणून आम्ही शोध घेत इथपर्यंत पोहोचू शकलो. आता हे सगळं ऐश्वर्य, बंगला, प्रॉपर्टी सगळं तुझं आहे बाळा. आई, हे असलं माणूस की विसरायला लावणारं ऐश्वर्य नकोय मला. हे शापित धन नकोय मला. मला सांभाळणाऱ्या माझ्या आई वडिलांनी मला कळूही दिलं नाही की मी त्यांच्या पोटी जन्म नाही घेतला. पण आता मला माझ्या जन्मदात्या आई बरोबर राहायचंय. आई, आता आपण हे सगळं दान करून टाकूया आणि माझ्या त्या घरी राहायला जाऊ. चालेल ना तुला? स्वाती,
हो स्वातीच, स्वातीच आहेस तू. आता मला फक्त तू हवी आहेस बाळा, बाकी काही नको.